नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आणि नंदिनीला आता खूप मोठा निर्णय घेतला आहे. जर वेळ निघून गेल्यावर कुटुंबाला सत्य कळालं तर आपण त्यांच्या भावनांशी खेळतोय असं वाटेल. म्हणूनच आता आईंना आपल्या बाळाचं सत्य सांगावंच लागेल. तेव्हा जीवाही आता होकार देतो तर काव्या गुरुजींना आता तिचं आणि नंदिनीच्या बाळाबद्दल विचारत असते. तेव्हा गुरुजी म्हणतात की घरामध्ये एकच बाळ येईल. तर काव्याला आता धक्काच बसतो. ती गुरुजींना म्हणते, हे कसं काय शक्य आहे? बाळ तर नंदिनी ताईचं पण येणार आहे. गुरुजी म्हणतात की ते वेळ आल्यावर तुला कळेलच. त्यामुळे आता काव्या नंदिनीशी बोलायला येते. तर नंदिनीने सगळं काही काव्यापासून लपून ठेवलंय. या उलट ती असं दाखवत असते की ती सुद्धा प्रेग्नेंट आहे. त्याचमुळे काव्या आता नंदिनीकडे सोनोग्राफीचे रिपोर्ट मागू लागते आणि मग नंदिनीची चोरी पकडली जाते आणि अखेर तिला काव्याला सगळं सत्य सांगावेच लागेल. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.